हो मित्रांनो, तर चला तर मित्रांनो आपण एक नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे SSCGD करून. तर त्या नोटिफिकेशन आपण सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. त्याचे पेमेंट काय आहे, त्याच्यानंतर त्याचा क्वालिफिकेशन काय आहे, त्याची एज लिमिट काय आहे, त्याच्या ॲप्लिकेशन जे फॉर्म भरायचे त्याचे जे डेट चालू झालेले आहेत त्यांची लास्ट डेट काय आहे, सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये ज्या नोटिफिकेशनच्या ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला तर मित्रांनो नोटिफिकेशनकडे वळूया. चला तर मित्रांनो आपण स्टार्ट करूया. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये जे आहे आपण याच्यामध्ये पाहिलं तर डेट ऑफ सबमिशन दिलं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मचं 1/12/2025 स्टार्ट झालेलं आहे आणि त्याची लास्ट डेट दिली आहे 31/12/2025 दिली आहे. तर जे लास्ट डेट आहे ती अप्लाय करण्याची आहे. तर मित्रांनो त्यानंतर चला तर मग पाहूया लास्ट डेट अँड टाईम ऑफ रिसिप्ट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म 31/12/2025 रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही ते करू शकता. तर मित्रांनो नेक्स्ट पॉईंटकडे वळूया. तर मित्रांनो चला सगळ्यात आवडती गोष्ट सगळ्यांना जे खूप इच्छा असते ज्यांची ती मित्रांनो पाहूया आपण पे स्केल. तर मित्रांनो पे स्केल जो दिला आहे यांनी तो दिला आहे 21,700 पासून ते 69,100 फॉर ऑल द पोस्ट. आणि मित्रांनो त्याच्यानंतर लँग्वेज जी आहे जी आता ही एक्झाम जी कंडक्ट केली जाणार आहे ती इंग्लिश, हिंदी आणि 13 रिजनल लँग्वेजमध्ये कंडक्ट केली जाणार आहे. आसामी, बंगाली, गुजराती, कन्नडा, कोकणी अशा ह्या लँग्वेज असतील. तर आपण ते पाहून घ्या. त्यानंतर व्हॅकन्सी डिटेल ऑफ व्हॅकन्सी ॲज फॉलो. तर व्हॅकन्सीकडे वळूया मित्रांनो. तर फोर्स जे आहेत कोणत्या या सगळ्या आर्मीमध्ये फोर्स आहेत मित्रांनो. BSF आहे, CISF आहे, CRPF आहे, SSB आहे, ITBP आहे, ARI, SSF आहे. हो मित्रांनो ही सगळी 10वीच्या ह्याच्यावर आहे. असं विश्वास बसत नसेल सर तुम्ही काही पण सांगताय, पण खरं मित्रांनो ही जे पोस्ट आहे ना 10वीच्या बेसिसवर खूप छान संधी आहे मित्रांनो. आणि पोस्ट पण थोड्या नाहीत मित्रांनो. 25,487 पोस्ट आहेत. ह्या अजून पण वाढण्याचे चान्सेस आहे का. 2022मध्ये पोस्ट आल्या त्या 24,000 काहीतरी आल्या त्या 24,000 आल्या. त्यानंतर वाढून काहीतरी 46वर गेल्या त्या. आणि त्याच्यानंतर मित्रांनो ह्या पण पोस्ट वाढतील. त्यामुळे 100% अप्लाय करा. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी 100% अप्लाय. तर सगळ्यात जास्त मित्रांनो ह्याच्यात जर बघायला गेलं तर CISFसाठी जास्त पोस्ट दिलेले आहे. तर त्या ग्रँड टोटल जे पोस्ट आहेत 14,595 पोस्ट दिल्या आहेत. आणि बाकीच्या तुम्ही पोस्ट समजा थोड्याफार कमी आहेत. तर टोटल जे आहेत मित्रांनो 25,487 पोस्ट आहेत. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट पॉईंटकडे आपण त्यानंतर जे नॅशनलिझम सिटिझनशिप ते आपलं काय मस्ट बी सिटिझन ऑफ इंडिया ते इंडिया पाहिजे. त्यानंतर एज लिमिट काय दिलं मित्रांनो अकॉर्डिंग टू द 14/7/1998 अकॉर्डिंग एज ऑफ द कॅन्डिडेट मस्ट बी 18 to 23 years ॲज 1/1/2026 कॅन्डिडेट बोर्न नॉट बिफोर 2/1/2013 थोडक्यात आणि नॉट लॅटर दॅन 01/1/2008 ही त्यांची एज लिमिट दिली आहे. त्यानंतर कॅटेगरीकडे आपण बोलूया. तर कॅटेगरी दिली SC आणि STसाठी एज रिलॅक्झेशन परमिसेबल बियॉन्ड द अप्पर एज लिमिट. तर SC STसाठी 5 इयर्सचं एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे आहे त्याप्रमाणे. OBCसाठी 3 इयर्सचं दिलं आहे. आणि एक सर्व्हिसमॅन 3 years आफ्टर डिडक्शन ऑफ द मिलिटरी सर्व्हिस रेंडर फ्रॉम द ॲक्च्युअल एज ऑन द डेट ऑफ रेकॉर्डिंग. त्यानंतर चिल्ड्रन अँड डिपेंडन्स ऑफ विक्टीम किल्ड इन 194 years तर त्यांच्यासाठी 5 years दिलेलं आहे. चिल्ड्रन डिपेंडंट ऑफ विक्टीम किल्ड इन 1984 years OBCसाठी 8 years दिलेलं आहे. त्यानंतर चिल्ड्रन डिपेंडंट ऑफ विक्टीम किल्ड इन 1984 years तर 10 years दिलेलं आहे. असं त्यांनी मित्रांनो हे आपल्याला जे दिलेलं आहे ते त्यांनी कॅटेगरी वाईज एज लिमिट दिलेलं आहे जे SC ST सगळं. नंतर मित्रांनो नेक्स्ट पॉईंटकडे वळू आपण. त्यानंतर दिलेलं बघा आपण नॅशनल क्वालिफिकेशन मस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. द कॅन्डिडेट्स मस्ट हॅव द पास द मॅट्रिक्युलेशन ऑर 10th क्लास एक्झामिनेशन फ्रॉम द रिकग्नाइज बोर्ड. एखादं जे बोर्ड आहे आपल्या किंवा युनिव्हर्सिटीमधून त्यामधून ॲज ऑन बिफोर कट ऑफ डेट 01/1/2026 असं पाहिजे. त्यानंतर सर्टिफिकेट कॅटेगरी टू अप्लायसाठी त्यांनी एक हे दिलेलं आहे ऑल कॅन्डिडेट एक्झाम नोटिस अंडर कॅटेगरी एक वेबसाईट दिली. त्या वेबसाईटवर तुम्ही OTR तयार करायचं. 1 time रजिस्ट्रेशन सगळ्यांना माहीत असेल ते तयार करायचं. आणि त्यानुसार मग नवीन वेबसाईटवर फंक्शनल चालू करून सबसिक्वेंट OTR आणि त्यानंतर फॉर्म भरून घ्यायचा फिलअप करायचा. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट मित्रांनो ॲप्लिकेशन फी जी आहे मित्रांनो ती ₹100 आहे फक्त ₹100 ओनली. आणि वुमन कॅन्डिडेट्स विच इज बिलॉंग टू द शेड्यूल SC कास्ट अँड ट्रायबल ST एक्स सर्व्हिसमॅन फॉर रजिस्ट्रेशन आर एक्सेप्टेड फ्रॉम द पेमेंट ऑफ फी. ह्यांच्यासाठी थोडक्यात रिझर्वेशन ती आहे आता एक्स सर्व्हिसमॅन आणि जे गोष्ट आहे त्यांच्यासाठी एक्सेप्टेड दिले आहे त्यांनी. नंतर जे पेमेंट आहे फी कॅन बी पेड ओनली थ्रू ज ऑनलाईन पेमेंट मोड म्हणजे तुम्ही भीम UPI किंवा नेट बँकिंग किंवा बाय युझिंग व्हिजा मास्टर मेस्ट्रो कार्ड ह्या रुपये डेबिट कार्ड ह्याच्या थ्रू करू शकता. आणि लास्ट डेट मी त्यांना सांगितलं आहे तुम्हाला 31/12/2026 आहे. ते म्हणजे त्याच्या रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही पेमेंट करू शकता किंवा ते जे आहे तुमचा फॉर्म तुम्ही फिलअप करू शकता. तर नेक्स्ट पॉईंटकडे वळूया मित्र सेंटर ऑफ एक्झामिनेशन.
तर सेंटर ऑफ एक्झामिनेशन त्यांनी एक्झामिनेशन सेंटर जे आहेत किंवा सेंटर कुठे दिलं आहे, त्यानंतर भरपूर दिले आहेत मित्रांनो. एकदा तुम्ही पाहून घ्या. सेंट्रल रिजनमध्ये दिलं आहे, ईस्टर्न रिजन आहे, त्यानंतर कर्नाटक रिजन आहे, मध्य प्रदेश रिजन आहे, नॉर्थ ईस्टर्न रिजन आहे, नॉर्थ रिजन आहे. या गोष्टी त्यांनी साऊथ रिजन भरपूर जे त्यांच्यानुसार दिले आहेत. दिल्ली एनसीआर आहे, आता समजा भोपाळ आहे, ग्वालेर आहे. मी तुम्हाला एवढं वाचून दाखवता, आपण वाचून घ्यावं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट मित्रांनो, मस्ट इम्पॉर्टंट पॉईंट मित्रांनो, स्कीम ऑफ एक्झामिनेशन. म्हणजे एक्झाम जे आहे ते कशी कंडक्ट केली जाणार आहे, कोणत्या बेसिसवर वगैरे. तर कॉम्प्युटर बेस्ड CBT एक्झाम असणार आहे. कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन विल बी कन्सिस्ट ऑफ वन ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपर कंटेनिंग 80 क्वेश्चन विच इज कॅरिंग 2 मार्क्स इच विथ द फॉलोइंग क्वेश्चन कॉम्पोजिशन. तर मित्रांनो फर्स्ट पार्ट जो असणार, पहिला पार्ट जो असणार तो जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग असणार सब्जेक्ट. त्याच्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन तुम्हाला किती जाणार, प्रश्न दिले असणार 20 देणार. त्यात मॅक्झिमम त्याच्यावर मार्क किती तुम्हाला असणार 40 असणार आहे. आणि जो टाईम असणार तो 60 मिनिटचा दिला आहे. तर पार्ट बी जो असणार जनरल नॉलेज जनरल अवेअरनेस, त्याच्यासाठी पण 20 क्वेश्चन, मॅक्झिमम मार्क किती 40 आणि त्यासाठी पण 60 मिनटं. एलिमेंटरी मॅथमॅटिक्स 20 क्वेश्चन 40 मॅक्झिमम, आणि इंग्लिश आणि हिंदी त्यासाठी पण 20 क्वेश्चन आणि 40 आणि सेम टाईम 60 मिनिट टाईम आहे. त्यानंतर ही जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे मित्रांनो. पण CBT टू आणि लँग्वेज तुम्हाला सांगितली मी 13 लँग्वेजमध्ये कंडक्ट केली जाऊ शकते. त्यानंतर जनरल अवेअरनेस आणि रिजनिंग वगैरे आपण हे गोष्टी एलिमेंटरी मॅथमॅटिक्स इंग्लिश हिंदी वाचून घ्यावं. फिजिकल एफिशियन्सी. त्यानंतर त्यांनी हाईट, तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं ह्यासाठी हाईट आणि जे आहे वेट ते किती लागणार आहे. तर इव्हेंट जो आहे तो रेस, आता ह्याच्यामध्ये त्यांनी रनिंगसुद्धा ठेवणार आहे. थोडक्यात कॅन्डिडेट्स हॅव टू क्लिअर द रेस विदिन द फॉलोइंग टाईम लिमिट्स. तर त्यांनी 5 किलोमीटरचं रनिंग दिलं आहे ते 24 मिनिटमध्ये आणि 1.6 किलोमीटर इन 7 मिनिट्स. आणि फिमेलसाठी तेच काय दिलेलं आहे, म्हणजे लेडीजसाठी 1.6 किलोमीटर इन 8.5 मिनिट्स आणि 800 मीटर्स इन 5 मिनिट्स फॉर कॅन्डिडेट्स अदर दॅन दोज बिलॉंगिंग टू द लडाख रिजन आणि फॉर कॅन्डिडेट्स ऑफ लडाख रिजन. नंतर मित्रांनो नेक्स्ट पॉईंटकडे आपण बघूया. मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाईट आणि थोडक्यात त्यांची चेस्ट वगैरे किती असली पाहिजे, वेट किती असलं पाहिजे, ह्या गोष्टीकडे पाहूया आपण. तर मित्रांनो हाईट जे पाहिजे, मेलची हाईट पाहिजे मित्रांनो 170 सेंटीमीटर, फिमेलची हाईट पाहिजे 157 सेंटीमीटर. ही हाईट कोणाची पाहिजे, मेल आणि फिमेलची. नंतर चेस्ट जे आहे अनएक्सपेंडेड 80 सेंटीमीटर आणि मिनिमम एक्सपान्शन 5 सेंटीमीटर. त्यानंतर मित्रांनो वेट जे आहे दिलेलं आहे. जी आपल्याला जी माहिती सांगितली नोटिफिकेशनमधली ते सगळे कळाले असतात. ज्यांना अप्लाय करत्या त्या लास्ट डेटच्या आधी तुम्ही अप्लाय करू शकता आणि खूप छान पोस्ट आहे, त्याचा लाभ घेऊ शकता तुम्ही. तर आणि अशा प्रकारच्या फार्मा अपडेट आणि अशा प्रकारच्या नवीन व्हिडिओला पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.